नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण आपल्या अबलक एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर जे सेगमेंट चालवतोय गेले बरेच दिवस, एक 4-5 एपिसोड झालेत त्याचे, माझा आवडता सिनेमा. तर या सदरामध्ये मी मला आवडलेल्या काही सिनेमांविषयी बोलत असतो. समीक्षात्मक नाही, पण मला त्यात काय आवडलं, एकंदर त्या चित्रपटात अभिनय करणारे किंवा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा पटकथा संवाद लिहिणारे यांच्याबद्दल आपण बोलत असतो. तो चित्रपट त्या काळानुरूप कसा योग्य होता आणि आताही तो कसा रिलेट होतोय आताच्या काळाशी, तर या संदर्भात आपण बोलत असतो. या सदरामध्ये आज मी एका नाटकाबद्दल बोलणार आहे. जे नाटक तुम्ही आत्ता थिएटरला जाऊन पाहू शकणार नाही आहात, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल यूट्यूब चॅनलवर. तर अशा एका नाटकाबद्दल मी बोलणार आहे. पण त्या नाटकाचं नाव तुम्हाला सांगण्याआधी किंवा त्या नाटकाविषयी मी बोलायला सुरुवात करण्याआधी मला एक त्या नाटकाशी संबंधित काही 2-3 ओळी आठवत आहेत, त्या मी आधी बोलतो. एक म्हणजे पसायदान मधील ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ओळ, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर जाओ असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय. अंधारातून प्रकाशाकडे आपली वाटचाल हो प्रत्येकाची, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गौतम बुद्ध यांनी आपल्याला जो संदेश दिला, अत्य दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःचे प्रकाश व्हा. तर ह्या 2 व्यक्तींची आठवण होण्या मागे जे काही कारण आहे, ते कारण म्हणजे हे नाटक. त्या नाटकाचं नाव आहे सूर्य पाहिलेला माणूस. आम्ही सगळे बसलो होतो नेहमीप्रमाणे. सॉक्रेटिस त्या दिवशी उशिरा आला आणि आल्यावर वेगळंच बोलायला लागला. ही पहा गुहा, संबंध मनुष्य जात इथं वास्तव्य करते, संपूर्ण मानव जात. या गुहेचं तोंड त्या बाजूला आहे बघा, तिकडे अगदी लहानस, इतकं लहान की त्यातून धड सूर्यप्रकाश सुद्धा आत येऊ शकत नाही. हे सगळे लहानपणापासून इथंच असतात, हातपाय साखळदंडाने बांधलेले, माना खोड्यात अडकवलेल्या, कुणाला हलताही येत नाही आणि नजर फक्त समोर एकाच दिशेनं पाहू शकणार नाही. आणि या माणसांच्या मागे पाहिलं प्रखर अग्नी आहे. या अग्नीचाच प्रकाश असतो इथं या गुहेमध्ये. आणि नीट पाहिलं तर ती एक छोटी भिंत दिसेल या माणसांच्या आणि अग्नीच्या मधोमध असलेली दिसतीये मला. आणि त्या भिंतीवर पहा कसे पुठ्ठ्याचे निरनिराळे आकार हलवले जात आहेत. निरनिराळे आकार, माणसांचे, प्राण्यांचे, वस्तूंचे. आणि या सगळ्या आकारांच्या सावल्या थेट त्या समोरच्या भिंतीवर पडतात. त्या सावल्या पाहून काही लोक पहा कसे हातवारे करत बोलतायत, काही नुसतेच बघत बसलेत. पाहिले? पण सॉक्रेटिस, हे सगळंच किती चमत्कारिक दृश्य आहे. आणि हे कैदी सुद्धा किती चमत्कारिक आहेत. हा, कसे फक्त समोर एकाच दिशेला पाहू शकतात, पहा ना.
आता त्यांना फक्त स्वतःच्या आणि त्या पुठ्ठ्याच्या आकारांच्या सावल्याच तेवढ्या दिसत राहतात. पण सॉक्रेटिस ते बोलतायत काय आपापसात? अरे त्या सावल्या ओळखू शकतात ना ते आता. मग ते त्या सावल्यांना नावं देतात. म्हणजे नवरा, बायको, कुटुंब, सत्ता, संपत्ती, लढाई असली. सॉक्रेटिस, ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याच्या जीवनावर आधारित त्याच्या एकंदर लाईफस्टाईल त्याची जी काय होती तो जगत असताना आणि त्याचं जे काय आयुष्य आहे त्याविषयी म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया सॉक्रेटिसची बायोपिक आहे आणि त्या अनुषंगाने तत्कालीन समाजाची बायोपिक सुद्धा आहे हे नाटक म्हणजे. तर सॉक्रेटिसचं असं एक म्हणणं होतं, जसं आता आपण पसायदानमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची लाईन ऐकली, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातो दुरितांचे तिमिर जावो. तर किंवा गौतम बुद्ध यांनी दिलेला संदेश अत्य दीप भव, स्वतःचे प्रकाश व्हा, स्वयं प्रकाशित व्हा. तसं सॉक्रेटिस म्हणायचं की आय नो वन थिंग दॅट आय नो नथिंग. मला एक माहित आहे की मला काहीच माहित नाही. तर अशा या ग्रीक फिलॉसॉफर सॉक्रेटिसचं हे सॉक्रेटिसच्या जीवनावरलं हे नाटक आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघा हे नाटक. मी सातत्याने गेली कित्येक वर्ष जेव्हा मी ते नाटक पाहिलं त्याच्यानंतर मला आधी स्वतःला सॉक्रेटिस कळला तो या नाटकाच्या माध्यमातून. अन्यथा सॉक्रेटिस फक्त एक अभ्यासासाठी कानावरून गेला होता, परीक्षेसाठी लिहिला होता. पण नंतर तो ज्या पद्धतीने या नाटकातून मांडला गेला म्हणजे तसं पाहायला गेलं तर फिलॉसॉफी किंवा फिलॉसॉफर्स बद्दल वाचणं हे फार किचकट काम असतं असं लोकांना वाटतं प्रथम दर्शनी. पण हे नाटक जितक्या सोप्या पद्धतीने आणि एक त्याचं जे काय म्हणूया आपण रंगमंची आविष्कार. बरं मी ते नाटक प्रत्यक्ष पाहिलेलं आहे शिवाजी मंदिरला त्याचा प्रयोग. आता ते शक्य नाहीये कारण एकतर महत्वाचं म्हणजे त्या नाटकात सॉक्रेटिसचा ज्यांनी रोल केला ते म्हणजे माझे आवडते अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू. डॉक्टर श्रीराम लागूंनी या नाटकात जो अभिनय केलाय म्हणजे अभिनय काही लोक तर अभिनय करण्याचा सुद्धा अभिनय करतात, काही लोक अभिनय करतात. तर या दोन्ही प्रकारांच्या भानगडीत न पडता डॉक्टर लागू आपण असं म्हणूया ती भूमिका जगले आहेत. आताच माझ्या हाती एक बातमी लागली, तुझ्या विरुद्ध कट शिस्तून न्यायालयात तुझ्यावर खटला भरला जाणार आहे, भीषण आरोप ठेवले जाणार आहेत. कशाबद्दल? पायताण न घातल्याबद्दल. हा विनोद बंद कर. ही बातमी खरं तर तुला लागायला हवी होती आधी. फुकट वावरतो संसदेत. सॉक्रेटिस वरचे आरोप काय असतील का? सॉक्रेटिस हा पापाचरणी असत्य वर्तन करणारा, युवकांना चुकीच्या मार्गाला लावणारा, नगर राज्याच्या देवता न मानणारा पाखंडी माणूस आहे. सॉक्रेटिस वेगळ्याच देवतांची पूजा करतो. हे आरोप गंभीर आहेत. या आरोपांना शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. त्यामुळे नाटक बघा. मकरंद साठे यांनी हे नाटक लिहिलंय, अतुल पेठे यांनी हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. आणि या नाटकाबद्दल मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही हे नाटक पाहणं जास्त महत्वाचं वाटतंय मला. मी ज्या काही शॉर्ट फिल्म्स करत असतो किंवा माझ्या सानिध्यात जी काही लोक येतात, आता अबलक एंटरटेनमेंटचे जे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपण काय पद्धतीचं कंटेंट आपल्या चॅनलवर टाकत असतो ते माहित आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, आपली सगळीच संत परंपरा, बसवेश्वरांपासून अगदी सगळं या सगळ्यांच्या विचारांवर आधारित आपण काजव्यासारखे हळूहळू पुढे चाललेलो आहोत. अशा पद्धतीचा आपल्या चॅनलवरचं कंटेंट असतं. तर ही जी सूर्य पाहिलेली माणसं आहेत, जी आता मी संत परंपरेची नावं घेतली किंवा सॉक्रेटिस आहे, तर आपल्यासारखी म्हणजे आपण असं म्हणूया की एक सत्तेच्या परिघा बाहेर असलेली माणसं
बहुजन समाज हा अंधारात राहावा असं सत्ताधाऱ्यांना वाटत असतं, धर्म मार्तंडांना वाटत असतं. त्यामुळे ते दोघंही हातात हात घालून प्रवास करत असतात आणि सामान्य जनतेला वेठीला धरत असतात. कारण सामान्य जनता अंधारातून प्रकाशाकडे गेली तर त्यांच्या एकंदरच व्यवस्थेला त्या प्रश्न विचारू लागली सामान्य जनता, तर त्यांचं सिंहासन डळमळीत होऊ शकतं. त्यामुळे सामान्य जनता जितकी अंधारात राहील तितकं सत्ताधाऱ्यांना फायद्याचं असतं. आणि त्यासाठी ते धर्ममार्तंडांचा, धर्मगुरूंचा, तथाकथित धर्मगुरूंचा जे त्यांच्यासाठी राबतात सत्ताधाऱ्यांसाठी, अशांचा ते वापर करत असतात. तर परंपरा, अस्मिता आणि अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याचं गाजर दाखवून सत्ताधारी बहुजनांवरती राज्य करत असतात, तर त्या बहुजनांना शहाणं करण्याचं काम अथेन्समध्ये ग्रीस देशातल्या अथेन्समध्ये सॉक्रेटिस करत होता. आणि मुख्यत्वे करून तरुण पिढी सॉक्रेटिसच्या विचारांपासून प्रेरित होत होती आणि परंपरा किंवा त्या पद्धतीचं धार्मिक आचरण अशा कर्मकांडांमध्ये अडकलेल्यांना हा हुशार सॉक्रेटिस किंवा तो लोकांना हुशार करू पाहतोय हे नकोसं झालं होतं. मग तेव्हाच्या म्हणजे त्यावेळेच्या तात्कालिक व्यवस्थेने सॉक्रेटिसवरती राजद्रोही असल्याचं आरोप केला, राजद्रोही असल्याचा आरोप करून त्याला देहांताची, त्याला विष पाजून मारून टाकलं, ही शिक्षा दिली, त्याला देहांताची शिक्षा दिली. हे असले सगळे उपाय करणं म्हणजे आपण त्यांच्यातलंच एक होणं आहे. पण मी अथेन्सचा नागरिक आहे, तेव्हा अथेन्सच्या कायद्यांचं पालन मी केलंच पाहिजे. खटल्याला मी न्यायालयातच सामोरं केलं पाहिजे. हे आरोप खोटे आहेत ना? खोटे? हा कट आहे, कट. आणि कट व्याख्येनच असत्य असतो, त्यामागील हेतूच वेगळे असतात. अशा वेळी कायद्याचं पालन. क्रीटो, कट म्हणजे काय हे न कळण्या इतका मी मूर्ख नाही. नाही नाही नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही, पण नव्हता. काहीतरी तर केलंच पाहिजे ना. तू पळून मी उद्याच आपण होऊन त्यांच्या स्वाधीन होईल. अरे तर अशा या सॉक्रेटिस बद्दल बरंच भाष्य खूप छान पद्धतीने मांडणी करणारं हे नाटक आहे सूर्य पाहिलेला माणूस. आणि हा जो सूर्य पाहिलेला माणूस आहे तो मकरंद साठे, अतुल पेटे आणि डॉक्टर श्रीराम लागू या तिघांनी आपल्यापर्यंत आणला. तो व्हिडिओच्या रूपाने जतन करून ठेवला. यासाठी त्या तिघांचेही मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तर हे नाटक तुम्ही बघा. आणि खरं तर आता सध्या जे काही चाललंय, फक्त आपण राहतो त्या देशात नाही तर जगभर जे काही भांडवलदारांना केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती राजकारण फिरतंय सगळं, आणि ते खूप घातक आहे एकंदर भविष्याच्या दृष्टीने. आपण हळूहळू पैसे घेऊन मतदान करणं इथपर्यंत लोकशाही आणून ठेवलेली. त्यामुळे आपणच आपल्याला हवी असणारी लोकशाही किंवा ज्या लोकशाहीमुळे आपण व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो, आपण सत्ता पालट करू शकतो, ती लोकशाही आपण आपल्या हाताने आता घालवू की काय असा प्रश्न पडावा इतपत सगळं आपणच आणून ठेवलेलं आहे. आपण विचार करत नाही. आपण मतदान करताना पैसे घेऊन जो पैसे जास्त देईल त्या व्यक्तीला मतदान करतो. आणि सगळं 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 आत्तासाठी, पोट भरण्यासाठी, उदरभरणासाठी सगळं चाललेलं आहे. पण हे सगळं भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. जी मंडळी मतदान करताना किंवा पैसे घेऊन मतदान करतायत ते आपलं स्वतःच तर वाटोळं करतातच आहेत, पण आपल्या मागून येणाऱ्या पिढीचंही वाटोळं करतायत. आपण आता बघतोय की नाक्या नाक्यावर मंदिर उभारली जात आहेत, पण वाचनालय तुम्हाला कुठे दिसत नाही. अभ्यासापुरतं वाचायचं असतं, परीक्षेत पास व्हायचं असतं आणि मग पोटा पाण्याला लागायचं असतं. असं एक काहीतरी अलिखित नियम करून ठेवलेला आहे.
आपल्या संतांनी एवढं साहित्य लिहून ठेवलं, विचारवंतांनी एवढं साहित्य लिहून ठेवलं, ते अभ्यासा व्यतिरिक्त वाचायचं असतं किंवा अवांतर वाचन ज्याला म्हणतात, हे काय महत्वाचं नाही असंच साधारण एक वातावरण निर्माण करून ठेवलंय. आपण पूर्वी रेल्वे स्टेशनला जायचो तेव्हा एक पुस्तकांचं स्टॉल असायचं. आता ते पुस्तकांचं स्टॉल नाहीये, तिथे खाऊचे पदार्थ विकले जातात. तिथे जे काही पदार्थ आहेत ते म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा एक दुसरं हॉटेलच निर्माण झालेलं आहे. पुस्तकांचा स्टॉल आता कुठल्याही स्टेशनवर दिसत नाही. रोजचं वर्तमानपत्र साधं दिसत नाही त्या स्टॉलवरती. तर थोडक्यात त्या वाचन संस्कृती संपवून टाकायची. आणि काही आपले राजकीय नेते म्हणतायत की लेखकांनी लोकांना मार्ग दाखवला पाहिजे, लेखकांनी निर्भीडपणे बोललं पाहिजे. लेखक निर्भीडपणे बोलतील, विचारवंत अंधारात खितपत पडलेल्या लोकांना मार्ग दाखवतील, पण मग त्यांचा सॉक्रेटिस जो केला जातो तो परत ह्या राजकीय नेत्यांकडूनच केला जातो ना. हे राजकीय नेते जे विरोधी पक्षात असतात किंवा सत्तेत असतात, त्या सगळ्यांच्या साठलोटामधूनच सॉक्रेटिस निर्माण होत असतो. सॉक्रेटिसला ठार मारण्याची शिक्षा दिली जात असते. त्यामुळे लेखक आपलं काम करतच आलेले आहेत युगानुयुग. फक्त त्यांना जपलं पाहिजे, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण असं म्हणतो ना की नीतिमत्ता आणि मूल्य वगैरे हे काही जगण्यासाठी उपयोगाचे नसतात. म्हणजे तुम्हाला भूक लागली की शेवटी अन्न लागतं आणि अन्न मिळवण्यासाठी पैसा लागतो. तर तुमची नीतिमत्ता आणि मूल्य तुम्हाला तुमचं पोट भरत नाही असं म्हणतात. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणण्यापेक्षा विचारवंतांचं असं म्हणणं आहे, संत परंपरेचं असं म्हणणं आहे की तो जो पैसा, तो ते जे अन्न मिळवण्याचा जो मार्ग आहे ना, तो नीतिमत्तेतूनच जावा, तो नीतिमत्ता बाळगूनच असावा. अन्यथा ज्या झाडावर आपण बसलोय, ज्या झाडाच्या फांदीवर, तीच फांदी आपण तोडायला घेतल्यासारखं होईल आणि विनाश अटळ आहे. त्यामुळे वरच्या वर्गातल्या लोकांना वाटतंय मी खालच्या वर्गाचं शोषण करेन आणि त्याच्यावर मस्त गब्बर होईन, भरपूर पैसे कमवेन आणि जगेन. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जो पत्त्यांचा बंगला असतो, तर खालचा थर जर व्यवस्थित राहिला तर वरच्याचा बंगला टिकणार असतो, वरचा जो टॉप असतो तो टिकणार असतो. एकदा का तुम्ही खालचा एक जरी पत्ता बाहेर काढला तर तो अख्खा बंगला, अख्खा डोलारा कोसळणार असतो. त्यामुळे तळागाळातली माणसं ही महत्वाची आहेत. आता काही लोकांना असं वाटत असेल की एआयच्या काळामध्ये आता ह्या तळागाळातल्या माणसांचा काही उपयोग नाही, हे आता आउटडेटेड झाले, हे आता जगले काय आणि मेले काय सारखंच आहे. तर असं नाहीये. शेवटी तो तळागाळातला तो एक कामगार वर्ग लागणारच आहे प्रत्येकाला कुठल्याही काळामध्ये. तर वरच्यांनी कृपया असं समजू नये. आणि जे राजकीय नेते आहेत त्यांना असं वाटतंय की लोकशाही संपवून टाकू आणि हम करे सो कायदा आणि आपण एक खांबी तंबू देशभर चालू, विरोधी पक्ष संपवून टाकू. तर त्यांनाही मला जरा असं सांगावंसं वाटतं की एक दिवस असा येईल की जसं तुम्हाला लोकशाही संपवून जनता नकोशी झालेली आहे, लोकशाही तुम्हाला संपवायची आणि हुकुमशाही आणायची, तर तुम्ही ज्यांच्या जीवावर उड्या मारता ते भांडवलदार एक दिवस तुम्हाला संपवतील आणि मग त्या कंपन्या बसतील सत्तेवरती. तो दिवस दूर नाही. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर की आता जसं भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये निवडणुका होतात, कुठला पक्ष सत्तेत येईल याबद्दल चुरशीची लढत असते, तसं एक दिवस असा येईल की अडाणी आणि अंबानी या दोन भांडवलदारांमध्ये निवडणुका होतील. त्यांच्या आपापसामध्ये निवडणुका होतील आणि आपल्याला सांगितलं जाईल की आता या खेपेस पुढची काही वर्ष अंबानी सांभाळणार आहे किंवा पुढची काही वर्ष अडाणी सांभाळणार आहे. मग हे नेते कुठे जातील? जनतेला तर त्यांनी आधीच संपवलेलं असेल हुकुमशाहीच्या नादात. उद्या ते ज्यांच्या जीवावरती ते उड्या मारतायत नेते, ते भांडवलदार त्यांना संपवतील. तर असं सगळं क्लिष्ट प्रकार आहे हा सगळा, एकात एक सगळं गुंतलेलं आहे. तेव्हा कृपा करून त्या पत्त्याच्या बंगल्याचंच उदाहरण घ्या. टॉपला जो एक छानपैकी असा एक बंगला, एक असं टॉपचा जो भाग असतो तो जो तयार झालेला असतो, तिथे जे कोणी राहण्याचं स्वप्न बघतायत ना, त्यांनी तळागाळातल्या लोकांचा नेहमी विचार करायला हवा. अन्यथा त्यांचा बंगला
कोसळल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या सॉक्रेटिसच्या माध्यमातून थोडस मी हे बोललो. हे सगळे मी विचार मांडत असतो ते माझ्या शॉर्ट फिल्म्स मधून, माझ्या कवितांमधून येतच असतात. पण हे नाटक तुम्ही बघावं. हे सगळं, या सगळ्या पद्धतीचं हे सगळं शहाणपण तो सॉक्रेटिस तिथल्या तेव्हाच्या कंटेम्पररी लोकांना शहाणपण शिकवत असतो. आणि ते शहाणपण तो जो शिकवतो त्याने जो सूर्य पाहिलाय तो प्रत्येकाने आता तो सूर्य बघावा, अंधारातून प्रकाशाकडे यावं, असं सॉक्रेटिसचं म्हणणं असतं. आणि ते काय सत्ताधाऱ्यांना पटत नाही आणि मग सत्ताधारी त्याच्यावर आरोप करतात, राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतात, त्याला विष पाजतात. शेवटपर्यंत सॉक्रेटिस पळ काढत नाही, त्याला एक मुभा देतात की तू एकतर मृत्यूदंडाची शिक्षा स्वीकार किंवा आमच्या इथून निघून जा, आमच्या राज्यातून निघून जा. तर तो म्हणतो नाही, मी मृत्यूदंडाची शिक्षा स्वीकारतो आणि शेवटी ते विष प्राशन करतो. तर सॉक्रेटिसचं लोकांना समजावणं, ते विष प्राशन करणं, हा जो प्रवास आहे ना तो मकरंद साठेने इतक्या उत्तम रित्या लिहिलाय, इतक्या उत्तम रित्या तो दिग्दर्शित केला गेलाय अतुल पेठेकडून. आणि डॉक्टर श्रीराम लागू हे जे काय रसायन आहे, जे काय प्रकरण आहे, जे काय हा जो काय नट आहे ना, हा एवढा ताकदीचा नट आहे की आता अभिनय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलाने मुलीने हे नाटक पाहायला हवं. सूर्य पाहिलेला माणूस अप्रतिम, म्हणजे त्याच्यामध्ये जी एक सोलोलुकी आहे, लागूंनी जे एक कोर्टामध्ये त्यांचा एक सीन आहे की ते आपली बाजू मांडतात, म्हणजे सॉक्रेटिस आपली बाजू मांडताना तो जो सीन आहे तो ज्या पद्धतीने, लागूंचं वय लक्षात घेतात, साधारण 70-75 वर्षाची असतील जेव्हा त्यांनी हे नाटक केलं, तर ते वय लक्षात घेतात. 75व्या वर्षी ज्या पद्धतीने लागू स्टेजवर उभे राहून जो परफॉर्म करतात, वा वा वा, क्या बात आहे. सॉक्रेटिस सारखा माणूस सगळ्यात जास्त शहाणा, कारण त्याला आपण ज्ञानी नाही हे कळतं. अशा तऱ्हेनं मग मी देवतेच्या आज्ञेनं शहाणा मानल्या गेलेल्या प्रत्येक माणसाकडे गेलो. मग तो कोणी राजकारणी असो, का कोणी धर्ममार्तंड असो, किंवा एखादा शिक्षण तज्ञ असो, नाही तर एखादा थोर कवी असो. आणि या सगळ्या माणसांचं भयानक अडाणीपण मी त्यांच्या पदरात घालत राहिलो. मी अजूनही तेच करतो. आता यातच माझा सगळा वेळ जातो. म्हणजे मला दुसरं कुठलं कामच करता येत नाही. मुळे म्हणजे सार्वजनिक काम तर सोडाच, पण स्वतःच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेलं काम सुद्धा मला करता येत नाही. आणि म्हणून तर माझी ही अशी दरिद्री अवस्था झालेली आहे. म्हणजे नाही, म्हणजे असा नटच मी नाही पाहिलेलं. म्हणजे अप्रतिम. एक कलाकृती पुरेशी असते एखाद्या नटाला जज करण्यासाठी. त्याचे काय 1796 कलाकृती, सिनेमे, नाटक बघण्याची गरज नसते. एका नाटकातूनही तो सिद्ध होऊन जातो. जसं सखाराम बँड्रो मध्ये निळू फुलेंनी केलेला अभिनय होता. आणि असं बरेच येऊन गेले. भक्तीताईंनी, टी फुलराणी केलेला त्यातला अभिनय. स्मिताबाई तर माझ्या आवडत्याच आहेत, स्मिता पाटील. तर असो, ते नंतर कधीतरी आपण त्याविषयी त्या संदर्भात बोलू. पण डॉक्टर श्रीराम लागू, हॅट्स ऑफ टू डॉक्टर श्रीराम लागू. अप्रतिम अप्रतिम. तुम्ही हे नाटक बघा मित्रांनो. एकंदरच सगळं म्हणजे दिग्दर्शनासाठी बघा, लिखाणासाठी बघा, अभिनय कसा असावा यासाठी बघा. आणि तो जो सगळा काळ ग्रीक अथेन्स मधला जो काळ आहे तो इतक्या ती माणसं मराठीमध्ये हे सगळं बोलतायत, ते थोड्या वेळाने आपण विसरतो आणि आपल्याला वाटतं आपण ग्रीस देशामध्ये बसलोय आणि हे सगळं तिथे वातावरण ते जे काय चाललंय ते बघतोय. इतकं सुंदर रंगमंचावरती निर्माण केलेलं आहे हे वातावरण या नाटकात. बाकी वैचारिक ते जे काय आहे ते खाद्य ते तुम्ही तुमचं मिळवा ते नाटक बघून. मी आता त्याच्याबद्दल मी खूप बोललो. एवढा मोठा व्हिडिओ होईल असं मला वाटलं नव्हतं. पण आता इथपर्यंत जे आलेत व्हिडिओ बघत त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो की असे सॉक्रेटिस प्रत्येक वेळेस मारले गेले. जे म्हणून सत्तेमध्ये सत्तेचा माज ज्यांना आलेला आहे अशा लोकांकडून असे
जनतेला अंधारातून प्रकाशाकडे नेऊ इच्छिणारे सॉक्रेटिस मारले गेलेले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, त्यांना संपवण्यात आलेलं आहे आणि हे चालू आहे आतापर्यंत, काल परवापर्यंत चालू आहे असं म्हणूया आणि याच्या पुढेही ते चालू राहील. तर आपलं काम आहे की आपण शाळा शिकलोय, आपण काही वाचलंय, ते जे जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. आता जे जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणारी माणसं आहेत, तर त्या माणसांना प्रत्येकाला पकडून पकडून मारण्यापेक्षा जे जे चांगलं आहे ना तेच संपवून टाकायचा असा घाट घातलाय. अभ्यासक्रमामध्ये काही वेगळेच मुद्दे आता सुरू होत आहेत शालेय अभ्यासक्रमात. काही वेगळाच इतिहास शिकवला जातोय, वेगळ्याच पद्धत, त्यांना जे हवं, सत्ताधाऱ्यांना जे हवं ते त्याच्यातून मांडलं जात आहे आणि चांगल्या पुस्तकांची कुठेच दिसत नाहीये. कुठेतरी फुटपाथ वरती किंवा अशा कुठल्या तरी एका वेगळ्याच कुठेतरी प्रदर्शन लागलेले असतं, तिथे ती पुस्तकं मिळाली तर. अन्यथा गोड गुलाबी पुस्तकच आता याच्यात दिसतात कुठल्याही बुक डेपो मध्ये. बुद्धीला खाद्य पुरवणारी पुस्तकं मार्केटमधून गायब करण्याचा घाट घातलेला आहे सत्ताधाऱ्यांनी. त्यामुळे सगळं भविष्य अंधारमय आहे असं एकंदर विचारवंतांना वाटतंय. बघू आता काय होतंय पुढे. बाकी काही नाही, बाकी बघा नाटक बघा. आणखी एक नाटकातला सीन आपण बघूया, जो माझा खूप आवडता सीन आहे. की रे भल्या माणसा, तू नुसतं सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, मानमरात यांच्याच मागे लागून सत्य, ज्ञान आणि आत्म्याची उन्नती याबद्दल काहीही करीत नाहीये, याची तुला लाज नाही वाटत? जो कोणी भेटेल त्याला मी हे विचारितच राहणार. विशेषतः इथे अथेन्समध्ये, कारण ही माझी नगरी आहे, इथले लोक हे माझे बांधव आहेत. तेव्हा अथेन्सवासियांनो, आपण मला दोषी ठरवा किंवा मुक्त करा, मी माझा मार्ग कधीही बदलणार नाही. 1000 वेळा मृत्यू आला तरी मी माझा मार्ग बदलणार नाही. आणि एक लक्षात ठेवा की मला ठार मारलं तर माझ्यापेक्षा तुमचंच नुकसान जास्त होणार, कारण चांगल्या माणसाला ठार मारण्यानं मारणाराचंच नुकसान अधिक होत असतं. मी एक गोमाशी देवाने पाठवलेली. मला ठार मारलं तर सहजासहजी दुसरी मिळणार नाही. समाज हा एखाद्या सुस्त बैलासारखा असतो आणि त्याला सतत जागं ठेवण्यासाठी माझ्यासारख्या एखाद्या गोमाशीची आवश्यकता असते. ही दैवी योजना आहे. तर असं हे नाटक सूर्य पाहिलेला माणूस. आणि पुन्हा एकदा आभार मानतो मकरंद साठे, लेखक मकरंद साठे, या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे आणि कलाकार डॉक्टर श्रीराम लागू आणि त्यांच्या बरोबर वावरणारे इतर सगळेच. बघा नाटक बघा. बरं, एक गोष्ट सांगतो, त्या नाटकातही तुम्हाला कळेल, त्यांचं आणि त्यांच्या बायकोचं जे रिलेशन होतं, झांती पी तिचं नाव, आणि ते पण बघा किती इंटरेस्टिंग आहे. जेव्हा एखादा माणूस काय म्हणतात त्याला तत्व पुरवाळत जगायचं ठरवतो, तेव्हा त्याच्या संसाराचे कसे 3 तेरा वाजतात. मग संसार जपण्यासाठी ज्या ज्या काही कोलंट्या उड्या माराव्या लागतात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी. आर्थिक सुबत्ता आली तरच संसार टिकत असतो. संसाराचा बेसच तो आहे की तुमचं म्हणजे 2 दरिद्री माणसं आर्थिक दृष्ट्या एकत्र येऊन संसार अपयशीच होत होतो. ज्या पद्धतीने लौकिक अर्थाने जो काही संसार छान दाखवायचा असतो तो तसा केला जात नाही. पण अशा तत्वांच्या मागे निघालेल्या माणसांना साथ देणाऱ्याही बायका, जसं ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाई फुलेंनी साथ दिली. तर इथे थोडस झांतीपी आणि सॉक्रेटिसचं जे रिलेशन आहे ते तुम्ही बघा. बाकी काय नाही, नाटक बघा आणि तुमच्या कमेंट्स मला कळवा, तुम्हाला नाटक कसं वाटलं. युट्यूबला आहे ते अवेलेबल, सूर्य पाहिलेला माणूस असं टाईप करा, डॉक्टर श्रीराम लागू टाका, नाटक येतं. 2 तासाचं काहीतरी नाटक आहे आणि ते 2 भागांमध्ये. काही लोकांना मी सुचवलं तर त्यांनी एक भाग बघितला आणि हो म्हणाले,
मग मी त्यांना काही प्रश्न विचारले तर त्यांना पुढचं काही माहित नाही. म्हटलं अरे 2 भाग आहेत ते, मग ते दुसरा भाग बघितला. तर एवढं बेसिक समजावत बसावं लागतं. तर बघा, आणि सॉक्रेटिसची एक लाईन लक्षात ठेवा आयुष्यभर, उथळ पाण्याला खळखळाट फार असतो म्हणतात. त्यामुळे थोडस ज्ञान घेऊ. अर्ध्या हकुंडाने पिवळे होणारे पण विचारवंत बरेच आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करा. त्यामुळे सॉक्रेटिसचं असं म्हणणं आहे की एवढा मोठा फिलॉसॉफर की तो फिलॉसॉफीचा एक पाया म्हणतात तो म्हणजे सॉक्रेटिस. तर त्याचं असं म्हणणं होतं त्या एवढ्या मोठ्या फिलॉसॉफरचं की आय नो वन थिंग दॅट आय नो नथिंग. मला एक माहिती आहे की मला काहीच माहित नाही. तर अशा या सॉक्रेटिसला भेटा सूर्य पाहिलेला माणूस या नाटकातून. आणि या नाटकावर उत्तम सिनेमा व्हायला हवा. तो अतुल पेठे आणि मकरंद साठे यांनीच करावा अशी माझी इच्छा. बाकी काय ना, बाकी लागून बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणजे आपल्याकडे बॉलिवूडने जे काही नट फुकट घालवले त्यापैकी डॉक्टर श्रीराम लागू आहे. त्यांनी आपल्या परीने केलं काम. जे काही बॉलिवूडचे सिनेमे केले किंवा मराठी सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये त्यांनी फार छान पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं. किंवा सत्यदेव दुबे, विजया मेहता हे असे दिग्दर्शक त्यांना लाभले. त्यांनी डॉक्टर लागूंना छान पद्धतीनं लोकांसमोर आणलं. तसं चित्रपटवाल्यांनी केलं नाही. आता ते काय म्हणतात ना, एक मूर्ख बॉलिवूड, तसाच तो त्या बॉलिवूडचा मूर्ख बाप म्हणजे हॉलिवूड. त्या हॉलिवूडची पण नजर कधी गेली नाही डॉक्टर लागूंवर. पण ती नाही गेली तेच बरं आहे, कारण त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीने काहीतरी प्रेझेंट केलं असतं. जगभरामध्ये सिनेमा बनवला जातो, तर त्या जगभरातले इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर जे आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाची तरी नजर डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर पडायला हवी होती. काहीतरी 2-4 चांगले सिनेमे कुठेतरी जतन झाले असते आणि आपल्याला ते अभ्यासायला मिळाले असते, बघता आले असते. फार उत्तम आणि प्रचंड ताकदीचा नट होते डॉक्टर श्रीराम लागू. तर अशा डॉक्टर श्रीराम लागूंबद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ कधीतरी करेनच. तुर्तास थांबतो. नाटक बघा, सूर्य पाहिलेला माणूस. टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.